जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ एक भव्य असा मोर्चा निघालेला आहे. आपण बघू शकता या मोर्चामध्ये हे सहभागी जे उपवर्गीकरणाला समर्थन करत आहेत, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला समर्थन करत आहेत, ते माझ्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव राजेश घोडे, आझाद क्रांती सेना. 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता. तर 5 राज्यामध्ये, देशातल्या 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार कशामुळं दिरंगाई करते काय कळत नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारच्या विरोधामधला हा आक्रोश आहे की लवकरात लवकर एस सीमध्ये सब क्लासिफिकेशन केलं पाहिजे. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मातांग समाजासह इतर लाभवंचित ज्या जाती आहेत, त्या लाभवंचित जातीचा हा आक्रोश रस्त्यावरती आपणाला दिसत आहे. आज नागपूरमध्ये देखील हा सगळा जमाव आपण बघताय. आमचं एकच सगळ्यांचं म्हणणं आहे की लाभवंचित ज्या जाती आहेत, त्या लाभवंचित जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समानता, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो न्याय आहे तो न्याय इथल्या लाभवंचित जातींना मिळाला पाहिजे. त्यामुळं हा सगळा आमचा सगळ्यांचा आक्रोश आहे. माझं नाव रमेश शंकरराव पाडण आहे. आजचा मोर्चा 1 ऑगस्ट 2024मध्ये जो सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिला होता सब क्लासिफिकेशन एस सीमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे आणि ऑर्डरही आहे. परंतु बाकी 5 राज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आतापर्यंत त्याच्यावर म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण लागू केलं नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या समर्थनार्थ आणि त्यांचं लक्ष या मागणीकडे वळवण्याकरिता आज इथे भव्य दिव्य एक समर्थनाचा मोर्चा काढलेला आहे. आणि आम्ही या समर्थनाच्या मोर्चातून सांगू इच्छितो की जी आमची प्रबलित मागणी आहे ती तात्काळ पूर्ण करावी. जय लवजी. माझं नाव अंकुश भावने. अनुसूचित जाती लक्षवेधी मोर्चा हा नागपूर आयोजित केला आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्य सरकारने हा निर्णय घेऊन जातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं, परंतु आतापर्यंत शासनाने याची दखल नाही घेतली आणि राज्य सरकारने याची दखल नाही घेतली. त्या निमित्त म्हणून आज आम्ही लक्षवेधी असा मोर्चा काढला. यामध्ये 58 जाती आहेत. त्याच्यासोबत आमचे मांगारुडी समाजाचे लोंढे साहेब आहेत, रामसिंग लोंढे साहेब आहेत, टाटोळचे ताकतोळे साहेब आहे. आमची एकच म्हणणं आहे की आम्ही कोणाचा वाटा मागत नाही. जो काही ह्या 13% आरक्षणातून वंचितापर्यंत समान असा वाटा भेटला पाहिजे. ज्याप्रमाणे मंगाची संख्या, मातंग समाजाची संख्या ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्हाला त्या 13%तून लोकसंख्येनुसार आमचं वर्गीकरण घ्यावं, जेणेकरून वंचितापर्यंत, मागासपणापर्यंत जे आखरीपर्यंत वंचित आहे यांच्यापर्यंत समानता वाटा मिळाला पाहिजे. म्हणून वामनदादा कर्डक यांच्या भाषेत सांगायला गेलं, याच्या कवितेच्या भाषेत सांगायला गेलं तर मनाचा आहे बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, बिर्ला बाटा टाटा कुठं हो, सांगा धनाचा साठानं आमचा वाटा कुठं हो. म्हणून राज्य शासनाला विचारायचं आहे आणि आमचे वज्रमूठ आहे की 58 जातीचे एकत्र मिळून संयुक्त म्हणून हा मोर्चा आयोजित केला आहे. मी जयसिंग कछवा, मी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा राष्ट्रीय महामंत्री आहोत आणि बाल्मिक समाज समन्वय समिती नागपूरचा मुख्य संयोजक आहोत. आज जे मोर्चा निघालेला आहे ते अनुसूचित जातीतील जे 59 जातीमधून जे 58 जाती आहे, हे जे वंचित राहिलेली जी जाती आहे यांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि जे भारतीय घटनाचे आधारे तत्कालीन सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांनी जे निर्णय दिलेला होता त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने इतर राज्यांनी आरक्षणाची वर्गेवारी केलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आरक्षणाची वर्गेवारी झालेली नाही आहे आणि सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्णयाप्रमाणे जे समाज आजपर्यंत मागासलेला आहे, ज्या समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक
सर्वांगीण विकास झालेला नाही आहे. असे समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणचं वर्गीकरण गरजेचं आहे. त्यासाठी आज हे मोर्चा निघालेला आहे. यामध्ये आमच्या बाल्मिक समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ती बाल्मिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून सफाई कर्मचारी वर्गमध्ये येणारी वाल्मिकी समाज, सुदर्शन समाज, मक्यार समाज आणि 12 नंबर कॉलममध्ये जितनी जाती येतात ते सर्व जातीच्या सर्वांगीण विकासकरिता आरक्षणचं वर्गीकरण अति आवश्यक आहे. शासनाचं ध्यान आकर्षित करण्यासाठी आज हे लक्षवेधी मोर्चा निघालेला होता. त्या मोर्चामध्ये आमचे सर्व बांधव सम्मिलित झालेले. मी भैयासाहेब बिघाणे, धर्मकार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आणि हिंदू दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष. आजचा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी जे काही समिती स्थापन केलेली आहे त्या समितीने आमच्या समाजावरती अन्याय होऊ नये आणि हे आरक्षण ज्या उपवर्गीकरणाचं आरक्षणाचं लवकरात लवकर लागू करावे या संदर्भामध्ये आजचा मोर्चा केला आहे. यांनी वेळ करू नये. जर वेळ झाल्यास तर पुन्हा आम्हाला आमच्यावरती अन्याय होऊ शकतो. अनुसूचित जातीतल्या 59 जातींपैकी 58 जातीचे प्रतिनिधी या आजच्या मोर्चामध्ये समाविष्ट झाले आहेत. हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचा लढा, आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे काही आरक्षणाचे उपवर्गीकरण होणार आहे ते फक्त लोकसंख्येच्या आधारावरती न होता ते आमच्या मागासलेपणाच्या निकषाला धरूनच ते व्हायला पाहिजे. आमचा समाज अतिशय मागासलेला आहे. बांगारोडी, मातंग समाज, चर्मकार, वाल्मिकी, सुदर्शन, खाटीक समाज हा जो समाज 58 जातीचा समाज आहे या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने न्याय दिला पाहिजे आणि या न्याय कसा मिळेल आमचा तो मागासलेपणाचा निर्णय आहे. आमचे जे समाजातले जे सुशिक्षित बेरोजगार आहे, नोकऱ्या लागले नाही आहेत, आमच्या लोकांना रोजगार मिळत नाही आहे, आमच्या लोकांना घरकुल मिळत नाही आहे, आमच्या लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात त्यांना म्हणजे हे नाही आहे, संधी नाही आहे. या सगळ्या संधी मिळण्यासाठी आमचं हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं जे काही मिळेल 13.5% आमचं जे आहे मागासलेपणाचा निकष धरून अबकड वर्गीकरणाप्रमाणे तो सगळ्यात जास्त जर मागासलेला असेल तर त्याला अ वर्ग मिळेल. त्याच्यापेक्षा थोडासा समज असेल तर अशा प्रकारचं वर्गीकरण महाराष्ट्र सरकारने व्हावे यासाठी हा भव्य मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केला आहे. माझं नाव शंकरराव वानखेडे, मी मातंग समाजाचा ज्येष्ठ समाजसेवक आहे. मला अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. या आजच्या मोर्चाचा विशेष म्हणजे गेल्या 70 वर्षापासून आमची या 4 समाजाला, वंचित समाजाला न्याय मिळाला नाही. त्याच्यामुळे यांचा विकास झाला नाही. म्हणून आम्हाला संविधानिक पद्धतीनं आमचा जो वाटा आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी विशेष करून आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला. एका समाज एवढा बलाढ्य झाला की त्याला 3 ठिकाणी आरक्षण मिळालं आहे. एक त्यांचा समाज, दुसरं नवबुद्ध आणि अल्पसंख्याक या 3 ठिकाणी त्यांना आरक्षण मिळालं. तर या समाजाला काहीच मिळालं नाही. बाबासाहेबांनी संविधान जेव्हा ते लिहिलं तेव्हा त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे की 10 वर्षानंतर झालेल्या कामाचा याचा आढावा घेण्यात यावा. यांनी आढावा न घेता 3 ठिकाणी यांना प्रमोशन दिलं, 3 ठिकाणी यांना आरक्षण दिलं आणि एकाच एक समाज पुढे गेला. कोणीही एखाद्या पोलीस स्टेशनला जायला विचारा मांग तुम्हाला मित्राचे किती लोक आहेत, बौद्ध समाजाचे किती लोक आहेत, तुम्हाला सर्व जास्त या समाजाचे एकही मिळणार नाही. म्हणून आम्हाला न्याय, आमच्या पोराचं शिकले याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आत्ता सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. धन्यवाद. भारती कांबळे, नागपूरला राहते. आता लवजी शक्ती सेनामध्ये विदर्भ अध्यक्षाच्या पदावर आहे मी. आम्हाला इतकंच बोलणं आहे शासनाला का जे तुम्ही आम्हाला 1 ऑगस्टला जे निकाल लावला होता त्या 1 ऑगस्ट जे आहे ते आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. आमच्या महिलांना जागा मिळायला पाहिजे. आमच्या महिलांच्यासाठी जे रोजगार आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या गव्हर्नमेंटमध्ये पोरं नाही आहे, आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये कोणी नाही आहे. म्हणून ह्या जे आमचा मोर्चा काढलेला आहे हिंदू बहुजन म्हणून हा मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चामध्ये 58 जातीचे सगळे लोक समाविष्ट झालेले आहे. म्हणून सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला आमच्या वाटा मिळायला पाहिजे आणि आमच्या या हक्काच्या लढाईमध्ये आपणही सहकार्य करा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. फकीरा खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. 1 ऑगस्ट 2024चा जो काही भारतीय संविधानाच्या निकषात राहून सर्वोच्च न्यायालयाने न्याय पारित केला आणि त्या सरकाराला तुमच्या ठिकाणी हे करण्याची सूचना केली, त्या सूचनेचं पालन करावं आणि या खितपट पडलेल्या समाजाला योग्य न्याय द्यावा. या अनुषंगाने त्या निर्णयाचा धागा पकडून आम्ही उपेक्षित आहोत, वंचित आहोत, शोषित आहोत हे सरकारला सांगण्यासाठी इथं आलो. सरकारला हे समजलं पाहिजे, त्या अनुषंगाने हे प्रदर्शन आहे. सरकारला हे समजत नसेल तर त्याच्यानंतर जनता आहे, जनता कुठल्याही प्रकारचं उग्र रूप घेऊ शकते. म्हणून आमची सरकारला आज सरकारने त्या दृष्टिकोनातून उचित पावलं उचललेली आहे
त्याला थोडा कालखंड लागते. माझ्या माहितीने 99% वर्क पूर्ण झाला आहे. आता 1% तेवढं बाकी आहे. 1, 2, 4, 8 दिवसात माझ्या माहितीने ते होऊन जाईल. आणि 1 ऑगस्ट 2026ला म्हणजे ज्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्राने केली त्या निर्णयाची अंमलबजावणी स्तुतीसुमनानं माझ्या अंदाजानं 1 ऑगस्ट 2026ला होऊ शकते. म्हणून हा आमचा पूर्ण ठाम निर्णय आहे. कारण आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. आम्हाला ही अपेक्षित आहे या लोकांना न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सगळी माणसं न्यायालयाच्या म्हणजे न्यायाच्या चौकटीत राहूनच सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करतो. उपवर्गीकरण झालं तर काय फायदा आहे? उपवर्गीकरण झाल्यानंतर आमचा फायदा हे आहे की आमच्या जातीला जे आरक्षण मिळणार आहे तो आमचा भाग वाटा आम्हाला मिळेल. आमच्या कुठल्या प्रवर्गातील? हा तर SC प्रवर्गच आहे ना. SC प्रवर्ग आहे. मग त्याच्यामध्ये उपवर्गीकरण होत आहे. तुम्ही कोणत्या उपवर्गीकरणाचा कुठला भाग आहात तुम्ही? 59 जातीपैकी एका जातीला आरक्षण मिळत आहे, 58 जातीला मिळत नाही. म्हणून आम्ही आपल्या हक्कासाठी लढत आहोत. म्हणजे 59 जातीपैकी एका जातीला फायदा मिळत आहे, बाकी जातीला मिळत नाही असं तुम्ही म्हणताय. असं आमचं मत आहे. आपण SC मध्ये येतोय ना. SC मध्ये येतो. मग कसं कॉम्पिटिशन मध्ये उतरलं तर फायदा सगळ्यांचाच होईल ना. नाही, कॉम्पिटिशनमध्ये उतरला पण जो आमचा भाग आहे आम्हाला मिळेल ना. आमच्या वर्गाचे लोक लागतील ना. जो बी आमचा वाटा आहे तो आम्हाला मिळेल. आमच्या वर्गातले जे लोक आहेत त्यांना लागतील. कडं झाल्यानंतर मला हा एवढा भाग, मला तेवढा भाग, कला एवढा भाग, म्हणून आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. हे वर्गीकरण बाबासाहेब आंबेडकरने सर्वांसाठी केलेलं आहे. पण त्याच्यापैकी एकाच समाजाचा कॉम्पिटिशन उतरला आणि एक अनुसूचित जातीचा जो मागासवर्गीय आहे त्याला कोणत्याच गोष्टीच्या समाजाला फायदा मिळाला नाही. त्यांना जो उत्साह आहे ते मिळालं नाही. तुम्हाला नाही वाटत का भावाभावामध्ये भांडण लागण्याचा हा? भावामध्ये भांडण नाही, त्यांचा वाटा त्याला मिळावा. आता 13% जे बी 14% आहे, 13% आरक्षण आहे. 13% आहे, तर त्यांना त्याच्यातून जो वाटा त्याला द्यावा, बाकीचा वाटा आम्हाला द्यावा. म्हणजे ज्याची संख्या भारी त्याला तेवढा वाटा मिळावा. नाही, तसं काही नाही. असं काही नाही होतं याच्यामध्ये लिहिलं नाही तर ज्याची संख्या जास्त जो समान भाग करा तुम्ही. आता 4 भाऊ समान भाग केले तर त्यांचा वाटा त्याला मिळेल. तो आपल्या याच्यामध्ये खेळेल. आम्ही आपल्या याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आहे. कोणी जास्त शिकला आहे, कोणी कमी शिकला आहे, कोणी बुद्धीला हुशार आहे, कोणी मोठा आहे, म्हणून का त्याला वाटाने मिळायचा का? मिळाला पाहिजे. भावाभावांमध्ये भांडण लागणार नाही उपवर्गीकरण झालं तर. जर एक पोळी असेल तर त्याचे 4 तुकडे व्हायला पाहिजे आणि सर्व भावांना थोडा थोडा त्याचा हिस्सा द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे, अशी भावना या मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. 1924ला जे कोर्टाने दिलेला निर्णय तो आम्हाला मान्य आहे आणि ते वर्गीकरण व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, 24 इंडिया लाईव्ह न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद तेमुरनेसह मी भीमराव लोणारे. जय भीम, नमो बुद्धाय.